शहाजी त्यांच्याकडे सर्व्हिस केली. मी जवळजवळ 10 वर्ष नोकरी कापड बाजारात केली. 1970मध्ये ते 14 मार्च 1970 सोडून टाकले. म्हणजे माझ्या जन्माच्या आधी. म्हटलं मग मला या व्यवसायाची आवड कमी होती. आमचं लहान जे हॉटेल आहे तिथं फक्त चहा बनवतो. पुढे इकडे समोर लहान तेच पहिल्या जागी सांगली बँक होती लहान त्याच्यासमोर फक्त चहा बनवतो. मग मी 2 वर्ष माझी इच्छा नव्हती, मी लक्ष दिलं नाही. परंतु त्यानंतर जे लोक आहेत ते सगळं खाऊन टाकायचे, म्हणजे काही राहत नव्हतं शिल्लक. फक्त चहाचीच होती, बाकी काही चहा बाकी काही नाही. मग मी विचार केला नाही, आपण मेहनत करायला पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. मग मानणार नाही आपण. मी पहाटे 5ला पाणी भरून रात्री 9-9:30 वाजेपर्यंत ड्युटी करायचो. दुपारी फक्त भाऊ 2 तास सोडायचं मला, बाकी हार्ड वर्क करायचं. तसं मी 10 वर्ष केलं. मग मी मिसळ ठेवायला सुरुवात केली. परंतु किती एक छोटं बघून ठेवायचं, ते संपलं, बंद करून टाकायचं. म्हणजे मिसळ बंद करून टाकायची. चहा तर रात्री 9:30 पर्यंत होता. मग त्यानंतर मी म्हटलं हे चहाचं कसं आहे, गाड्या बी फार झाल्यामुळे तर चहावर बी परिणाम झाला आणि त्याच्यामुळे उधारी जास्त व्हायला लागली आणि ती बुडायला लागली. म्हटलं चहा बंद करून टाका. मग मी चहा 1979मध्ये बंद करून टाकला आणि फक्त मिसळ दुपारी भेळ ठेवली होती. भेळ मानणार नाही, मी अवघे 50 पैशाला 50 पैसे आणि मिसळ सुरुवात केली. मी 35 नवे पैसे मिसळ आणि 15 नवे पैसे पाव असा मोठा जुना लांब इथं हा बनवायचा मॉडर्न बेक. 35 पैशाला मिसळ, 15 पैशाला पाव, 50 पैशाला. आणि दुपारी भेळ 2 तास चालवायचो 50 पैशाला. कोणी आलं तर 4-4 भेळ खाऊन टाकायचं. तर कारण ताजी बनवायची, ताजी द्यायची. मग मी म्हटलं नाही, याला कष्ट काय, आता आपण असं करू, फक्त मिसळ ठेवून भेळ बंद करून टाकू. मग मी 3-3:30 वाजेपर्यंत मिसळ ठेवायचो. सकाळी 8 ते 3:30 मिसळ ठेवायचो. माझी मिसळ चांगली चालायला लागली. मी त्याच्यामध्ये थोडं रिसर्च केला, कशा पद्धतीने इथे चांगली होईल. मग त्यानंतर माझं मिसळ भयंकर चाललं. तिथे व्यवसाय चालला. आता इथं तर वादच नाही, मोठी जागा झाली, मुलं आता कमी आहे. तुम्ही एक मुलगा हेल्प करायचा, जो मोठा मुलगा आहे किशोर मुलगा, तो मला घरी कांदा बिंदा कापायचा, तो मिसळ बनवायचा. म्हणजे आधी सकाळी मी बनवून यायचो, त्यानंतर लागल्यानंतर तो बनवायचा. आणि दुपारी मी 1:30 वाजेपर्यंत सर्व्हिस करायचो. मग आमचे बंधू यायचे, ते 2 तास ते खायचे. 3:30 पर्यंत ठेवलं. तर हा असा जो प्रवास आहे तो कष्ट फार केले. आपण मानणार नाही, आज जवळजवळ 65 वर्ष झाली, 64 वर्ष, 64 वर्षापासून काम. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मग हे कसं शक्य आहे, त्याला एकच कारण, परमेश्वरी देण आहे. मला परमेश्वराने आळशी बनवेल नाही. या वयामध्ये मी किती रनिंग आहे तुमचं? आता 82, मी 27ला पूर्ण होईल. आणि मोठा मुलगा काय करतो? खाली होतो ना, खाली असतो ना. तुम्हाला 2 मुलं? 2 मुलं, राजेश आणि किशोर याच्यापेक्षा नाव काय, हे पण ह्याचं तिथंच असतं. एकच वर्ष. तिकडून करतो. रसरम नाव कसं ठेवलं तुम्ही? रसरम कशावरून नाव ठेवलं? हे म्हणजे कसं आहे, आम्ही जी चहा ठेवली ना, तुम्ही ते रसरंग मासिक यायचं, नुसतं मासिक पाहिजे रसरंग. मी म्हटलं आपल्याला रस बी आहे याच्यामध्ये, रंग बी चहा, म्हणजे आपण रसरंग ठेवा. आणि सुटसुटीत मला आवडलं. मी भावाला सांगितलं हे नाव तुम्हाला बेस्ट. आणि आमच्या जीवनामध्ये तुम्ही मानणार नाही, 9 हा आकडा भयंकर
शुभ आहे. म्हणूनच आम्ही 9 आहे त्याच्यामध्ये. आजच्या तारखेत पण 9 आहे. आहे, हो. 19 तारीख. आकडा शुभ. आम्ही न सांगता 19 महिना तारीख तर 9 आहे, महिना देखील 9 आहे महिना 9 आहे आणि तारीख पण 9 आहे. आणि वेळ पण नव्हती. आपण चालू केली आणि वेळ देखील 9 आहे. आमची की 9 तारखेलाच केली. इकडं आलो योगायोग म्हणायचा. 9 एप्रिलला येतात. 9 इथे किती साली आला तुम्ही? हे इथं 1903 साली 2000. तोपर्यंत तिकडंच. तिकडं खूपच छोट होतं. आता तुम्हाला काय बदल वाटतो लोकांमध्ये? तुम्ही ज्यावेळेस त्या गिरायकांना आजच्या गिरायकामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? बदल म्हणजे कसं काही नाही. तुम्ही गिरायकाशी सौजन्याने वागा, मनामध्ये किंतु ठेवू नये, प्रेमाने त्यांच्याशी वागलं तर ते आपल्याला भरभरून प्रेम देईल. आणि माझी कमाई जर विचार केला तर मानणार मी भयंकर समाधान मागतो. मी आज मी 4 हॉटेल टाकले, चालू शकतो, पण मी पैसा सर्वस्व समजत नाही. मला ज्या दृष्टिकोनातून पैसा हवा आहे, जितका पाहिजे, मला गरज जितकी आहे तितका पैसा पूर्वीपासून मिळतो. मी गरीब बी होतो तरी मला जितके पाहिजे तितके पैसे येत होते. हे नक्की प्रकार आहे. तर मी त्याचा हाव करणार नाही, प्रेम करणार माणूस. माझ्यावर मी मानणार नाही, भरभरून प्रेम करणारे लोक भेटले, माझी खरी कमाई तीच आहे. मी त्याला प्राधान्य. अतिशय बरोबर आहे. आजही आपण मानणार नाही, मी सांगू नये करणार नाही. आणि मला त्याची इच्छा नाही, मला दुःख वाटतं. चांगली लोक माझ्या पाया पडतात, श्रीमंत लोक काय सांगतात. मी म्हणतो नाही, मी त्यांच्या वाकून पाया पडतो. ते प्रामाणिकता तुम्ही ठेवली म्हणून ते पाय पडतात. पण एक टेबलच्या जागेमध्ये 8 लोक बसून आणि 6 लोक उभे, असे 14 लोक 10 बाय 5च्या जागेत. ग्लास खाली असले तर स्वतः उठून पाणी घ्यायचे. हो. ग्लास दोन म्हणायचं नाही सेट मी देत होतो. अरे नाही, तुम्ही काय मी काय. म्हणजे ही भावना होती. त्याला एकच कारण तुम्ही म्हणाल ते, मी प्रेमही देत होतो. आणि जरी मी हा व्यवसाय केला तो लोकांशी फार सौजन्याने चांगलं वागायचं. बोलताना एकदम चांगलं मजा वागायचं. मजेशीर बोलायचं. कधी आजपर्यंत मी अजात शब्द नाही. एक लहान मुलाशी मी भांडण केले आज. बिलावरून लोक भांडले का कधी? बिलावरून लोक कधी वाद झाला का? मला त्रास देणारी फार भेटली, खरं सांगतो. काही सोडून द्या, सोडून द्या. मुलं यायची, तकलीफ द्यायची, खाऊन निघून जायची. मग मी असा एक हस्तक धरला ज्याचं माझ्यावर प्रेम होतं. हो, तो मुसलमानच होता, पण मी त्याला म्हणालो मेरे पैशाची तकलीफ होती, चलो. त्याचा होल्ड होता. मी एकच सांगायचो, माझे पैसे गेलेले मला नको आहे. मला त्याला मारायचं नाही, तुम्ही मारायचं नाही त्याला. फक्त तुम्ही समजावून सांगितलं तो येणार नाही, तुमचं इतकं होल्ड आहे. मग जाऊन त्याला समजावून सांगितले, वो मेरी दुकान वापस तुम्ही वहाँ जाने का. ते येत नव्हतं आणि मला कोणी तकलीफ दिली. मुलांनी सगळ्यांनी साथ दिली तुम्हाला नातू. अजून मग ही तुम्हाला साथ आहे असं- म्हणूनच ते इथपर्यंत आले. तुम्हाला असं वाटलं नाही, नाही का? इथपर्यंत नेलं नसतं. नाही, मला विचारायचं, मी राजेशजींना विचारलं की तुम्हाला असं वाटलं नाही की इथून सावळीत जावं मोठं करायला? कुठं सावळीत मगाशी त्यांनी जर सांगितलं याच्यामध्ये काय सांग, 4 अडकले या धंद्यामध्ये मेहनत नाही. हो. तुमच्याकडे हात भरपूर आहे दादा. राजेशजी, नाही. किशोरजी, त्याचे मुलं पण आहेत आता आता. आता एक विचार मुलं करा त्यांचे जे की आहेत, त्यांचे. 55, 56 तो झाला, 58 दुसरा मुलगा झाला. आता 50 पेन्शनला आता या व्यवसायामध्ये हात घाला. कारण ते म्हणे ना, संध्या छाया भिवविते हृदया, आता मधूचे नाव कातया नेत्र लागले पहिलं ते. म्हणजे 50 नंतर मनुष्य थकत चालतो. त्याची उमेद जी ताकद आहे ती राहत नाही. तुम्ही अजूनही येता का रोज दुकानी? मी आपण काम रोज- पण आता रोज- एक काम नाही, शिबिर येतात तर दुकानी. हो. काल रविवार होता, विचार करा. पूर्ण ड्युटी जवान मुलासारखं काम. आणि किती वाजता उठतो मी रविवारीतून मानणार नाही, 4 वाजता उठतो. मी सगळं माझं स्वतः आवडून वगैरे 6ला इथं आलो, 6 पासून 2 वाजेपर्यंत ड्युटी मारतो, सोडून देतो. वर्क करतो. मी घरी राहत होतो मध्यंतरी, पण ते मला करमायला नाही लागलं. कारण सवय ना शरीराला थोडं तरी व्यायाम करायचं.
आणि दुसरी गोष्ट वरती या, वरती. आमच्यासारख्याने सांगितलं तर तुम्ही एक काम वरती. लागलं काम नका करू पण माणसामध्ये जे राहतात. चांगले लोक येतील किंवा लोक येतात तुम्हाला चाहतात ते तुमच्याशी 2 शब्द बोलतील तुम्हाला समाधान वाटेल आणि खरं सांगतो माझा जो आजार आहे तो त्याच्यामुळे कमी झाला आणि मी आज जवळजवळ 6 महिन्यापासून येतो सकाळी येतो दुपारी 4ला जातो पण तुमच्या आमच्यासारखे तर माझ्याशी तुम्ही करता मी माझा आजार नसतो फक्त फरक इतका केला आहे 2 महिन्यात आता गाडीवर बसतो 1 वर्ष मी चक्कर येऊन पडलो आता मी रिक्षामध्ये जातो रिक्षामध्येच काटकसर मी आयुष्यामध्ये फार केलं. आयुष्य काटकसरीमध्ये माझ्या इतकं कोणी जगलं नाही चांगलं जीवन जगलं परंतु निष्कारण पैसा मी खर्च केला त्याची बोलण्याची शैली इतकी सुंदर होती प्रत्येक ती ठिकाणी आवश्यकता आहे अट्रॅक्ट करण्याची जी खाण्यापिण्यामध्ये कधी काटकसर केली राग हा कधीच नाही. काय मजेशीर अनुभव आले असते ना तुम्हाला दुकान चालवतो तिकडचे दुकान मजेशीर अनुभव काही? कुठं आनंदच घेतला त्यांनी नाही म्हणजे असं काही मजेशीर. मजेशीर अनुभव असं काय आले कोण्यावर वगैरे यायची ती काय असं तर नाही सांगता येणार मला पण तुम्ही मुलांना त्याच व्यवसायात ट्रेन केलं दोघांना हा त्या लहान जागेमधून मी विश्व निर्माण केलं पण एक आहे इतकं करूनही मला आजही नव्या पैशाची गरज नाही त्याला कारण आहे माझं कर्तव्य होतं मुलं ज्यावेळेला लहान होती जर मी हे केलं नसतं आता तुम्हाला नाही म्हणून सांगतो लोकांना नसेल सांगितलं नसेल 1985 मध्ये माझी मिसेस वारली मी लग्न 2 कारणांना नाही केलं खरं सांगतो साहेब एक तर आमच्या मिसेसचा स्वभाव भयंकर चालला मी म्हटलं आपण दुसरं लग्न केलं तशा पद्धतीच्या स्वभावाची बाई भेटली नाही तर आपण सुखासाठी जे धडपडतो आपण जास्त दुःखामध्ये जातो आपल्याला मनस्ताप होईल पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट मुलं त्या हिशोबाने थोडीशी मध्यम वयामध्ये झालेली मी म्हटलं हे थोडी बगावत करते आणि नाही केली तरी जी आलेली स्त्री यांना त्या दृष्टिकोनातून नाही ठेवलं यांचे लग्न चांगले घरी नाही झाले आपली मुलगी चांगल्या घरी जर नाही गेली त्याचा दोन मुलं आणि एक मुलगी. त्याचा दोष आपल्याला नाही आपण दोन दोष मुलं आहेत. केले. तेव्हा आपण त्याग करायला पाहिजे नाही तर मग लोकांनी सांगितलं करा तुमचं वय का म्हटलं नाही करायचं तर इतकं असूनही मी आज भयंकर चूक आहे कारण मी समाधानीचा आहे. पैसा सर्वच मिळेल माझे खिशामध्ये नाही राहिले मला जरूर आहे मला माणिकचंदचं व्यसन होतं 12 वर्ष झालं 13 वर्ष झालं एका बैठकीमध्ये माणिकचंद सोडलं उद्यापासून 1 मार्च 2009 म्हटलं नाही माणिकचंद आजपासून खायचं नाही खायचं राजेशजी नोट करायचे आज मी बडीशेप सुपारी पूर्ण काही family त्याची. त्या दिवसापासून बडीशेप सुपारी काही म्हणजे काय सोडून त्यांचा स्टॅमिना आणि सर नाही तुम्ही का पाहिलं मला ना सांगत ते होते. म्हणतात अजूनही मी 8 ते आमचे 2 काम बंधू करतो. सांगायचे आमचे दोस्त कंपनी सांगायचे दोस्त सांगायचे तू झुरून मरशील तुला कॅन्सर होईल म्हटलं काही होत नाही. मी माणिकचंद सोडणार तेव्हा सोडत नव्हतं. पण त्याच्यावर ताकद होती. त्यांना त्यांना- त्यावर मला जर तुम्ही 24 घंटे काम सांगितलं करण्याची ताकद बरं. यायच्या आधी सांगितलं. व्यवसायामध्ये जी बोलण्याची जी त्यांची पद्धत होती ना ती जर तुम्ही कधी शब्द ऐकले तर तुम्ही चॅट पडता. तिथे सगळं जॉब चालायचे फार सुंदर चांगल्या पद्धत. पद्धतीत होत नाहीच ते त्यापेक्षा लोक जर एखाद दिवशी नाही केले आज मजाली आहे का म्हटलं मिसळ बरोबर नाही झाली नाही मिसळ चांगली झाली पण आज तुम्ही बोलले नाही म्हणजे असे लहान लोक थांबायचे बाहेर मला थांबायचे माहिती आहे, मी कॉलेजपासून अरे मी पण एक आणि लोक तिथं लवकर नाश्ता करायचे इथं अर्धा तास लागतो तिथं फटकन जागा कमी गर्दी जास्त अतिशय नाही, एकदम नाही, साडाला नाही. साडाला MG रोड लागले सगळे लोक इकडे येतात ते काय व्हायचं एक इकडे यायचं बसला माझा माणूस टेबल. असं इकडून निघायचं, एक टेबलला बसतील आले लोक त्याला सरपंच इथं येतात असं पण टेबल आहे आता ना असं असं ते बसतेवाले आता कमी झालं म्हणजे विशेष इकडे बसलेला माणूस असा इकडून स्त्रिया उठून बाहेर येतात, यायचा. वर बसतात. तिथं तर लेडीजला बी अलाउड होतं घेत नव्हतं नव्हते घेत तिथं लेडी लेडीला आलेलं कारण मिनिमम 9 सीट बसत होते
ते बी चिट की करू. जे असं जे हे होते 8 फूट 8 फूट दगडी लांब भाग होते एल शेप होते. असे. आणि बाहेरचा जो ओटा होता तिथं त्याच्यावर उभे राहायचे. लाट ठेवून त्याला दोरीने बांधायचो आम्ही. आणि या इकडच्या कोपऱ्यामध्येच ते जिथं बसतात तिथं एक छोटं बघून ठेवायचं विसर्जन. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की रसरण मोठं हॉटेल व्हावं? नाही, मला नाही वाटलं. मी सफिशियंट वाटलं. मी म्हणून इतकी आपल्याला मेहनत दिवस आहे आणि हा पैसा मिळतो हा बी आनंदी. आपल्याला याच्यापासून काही वाईट नाही. आणखी काय करायचं आपल्याला? अहो, ज्यांनी पैसाच बघितला नाही, 30 रुपये महिन्यावर ज्यांनी नोकरी केली त्या माणसात पद्धतशीर पैसे भेटायला लागले काय आवश्यक? हा, ईश्वर. ईश्वर तुम्ही लय मोठं मिस केलं ते आपण. आता यांनी जरी इतकं वाढविलं हे केलं पैसा परमेश्वर कृपेने आला, मला काही स्वारस्य वाटत. किती पैसा झाला, गाडी झाले घोडे, आज हिने कार घेतली, मला त्याचं काय वाटतं. आणि मी कधी कोणालाही माझे जे तत्व आहे कोणावर लादत नाही, फॅमिलीबद्दल लादत नाही. फक्त जर मला सल्ला द्यायचा असेल मी सल्ला देईन, तुम्ही मानावा हे माझा आग्रह नाही. मुलांनी सुद्धा मुलांनी सुद्धा त्याला कारण सांगतो. नाही, खरं सत्य बोलतो. परमेश्वराने प्रत्येकाला स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे. कसं वागावं हा प्रत्येकाचा हक्क प्रत्येकाकडे आहे. आपण त्या हक्काची पायमल्ली करू नये. मी या मताचा आहे. मला ही वस्तू आवडते पण तुम्हाला ही नाही आवडत. तुम्ही आग्रह का धरावा हे तुम्ही घ्याच नाही. म्हणून त्याच्यामुळं माझे षडाष्टक नाही, काही नाही, काही नाही. मी त्यांना कधी मज्जाव नाही करत. काही लोक मज्जाव करतात. तू इथं गेला 2000 रुपये घातले, 5000 हे कमवितात, हे खर्च करतात आणि करायचं काय आपल्याला? काय आपल्याला काही कमी आहे का? नाही. मग काय करायचं विचार? त्यांचं एक वाक्य फार मोठे, तुम्ही सृष्टी बदलू शकत नाही, त्याच्याऐवजी आपली दृष्टी बदला. पण एक आहे, मी माझ्यासारखी सर्व्हिस मी प्रामाणिकपणे सांगतो. नगरमध्ये लोक केलं जे 2 मालक होते ते 2 मालक कोणी विचारलं हे कोण, माझं भाऊ म्हणून सांग. मंगल साडी. मग त्यांनी मला इतकं चांगलं ठेवलं पण त्याच्यामुळे मी तिथं 10 वर्ष राहू शकतो. मला जर त्यांनी दिलं असतं तर मी 5 मिनटं ठेवलं. मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव तसं पाहायला गेलं तर सोने वांबोरी आमच्या आजोबाचे आजोबा असतील. आम्ही वांबोरी इथं. शेती पण हा? शेती पण येते ना? नाही, काय नाही. जुने लोक कुठं तरी आमचे वडील होते, साधाकडे सर्व्हिस होते. त्यांचा जन्म काय नगरमध्ये 75 रुपये महिना त्याच्यामध्ये प्रपंच चालतो. आता त्यांना काय नाव ठेवतात? मी 100 रुपये महिन्यामध्ये प्रपंच चालतो. मग 125, मग 150 असं करता करता 250 मध्ये सर्व्हिस तोडून टाकतो. तेवढं सोन्याचं काय भाव? ऊन हे बघेल काय बाजारात. सगळे दिवस बघितले. आधी बाबा वाटत नाही. ते जेव्हा मी लक्ष देत मान्य केलं मला. त्यावेळी सोन्याचा भाव काय त्यावेळेला चांगला होता. मानणार नाही कोणाला. दिवाळीला एक मिनिट महत्व. दुकानामध्ये वय परावलंबी सारखं होतं. चहा बी बनवणारा जर लवकर नाही आला तर मला वाटायचं जसं काय माझ्यावर दगड ठेवलेले. नोकरी सोडल्यानंतरच बोलतो. मला असं वाटायचं हा कधी येईल चार्ज घेईल. तर मी थोडं बसून राहायचो. जागीरदार सारखं होतो. 10ला यायचो, चलती दुकान चलले जाऊ. मग 12ला जेवायला जायचं, 1:30ला परत यायचं. 1:30 ते 3:30 4 तो नाही दिसला 3ला बघायचं येतोय की नाही. नाही आलं तर असं वाटायचं काय हे जीवन नाही असं वाटायचं. पण त्यावेळेला काय झालं, आम्ही चहापत्ती उधारी आणायचो. सगळं लोकांचे डायऱ्या होते चहाच्या, ते पैसे यायचे. दिवाळीत सगळ्याचे पैसे देऊन दुकानच्या माणसांना बी देऊन मानणार नाही काय केवळ 5 रुपये माझं दिवाळी शिल्लक आहे. आणि आता सांगायला हरकत नाही, जुन्या गोष्टी आहे आणि मला त्याचं काही दुःख बी वाटत नाही. मी काही वेळेला रडायचो. एक वो भी दिवाळी आहे, एक भी दिवाळी आहे, उजडा हुआ भविष्यात होता हुआ. म्हणजे असे दिवस काढलेले. परंतु
त्यानंतर जेव्हा मी स्थिर झालं झालं मग मी कधी आणि मी जिद्दीनं म्हणतो मनुष्यामध्ये कष्ट करायची क्षमता असली प्रामाणिकता पण पाहिजे. प्रामाणिकता तुम्ही मंगलमध्ये आधी तिथे माणसांनी चोरे केले त्यांच्या समाजाचं म्हणून ते कॅश म्हणत होते पण त्यांचा जो लहान भाऊ तो फार तो मोठाही हुशार होता भयंकर पण त्याला विश्वास नव्हता कॅश देण्याच्या बाबतीत. लहान होतं त्याला माहितीप्रमाणे ते पैसे तेवढं काम सोडून मला बाकी किती कामं सांगत करी कॅशचं काम मला नाही पाहिजे. तर ते नवीन नवीन आमची हे बघायचे 2 रुपये खाली 2 रुपये फार महत्त्व होतं त्यावेळेला. आणि नवीन नवीन झाडू बी काढावं लागायचं. शेट हे 2 रुपये 8-10-15 दिवस गेले कुठेतरी 5 रुपये टाकायचे. 5 रुपये त्या जमान्यात ते 100ची नोट लवकर पाहायला भेटत नव्हतं कारण विक्रीच मुळात त्यांना कॅश 800-1000 रुपये विक्री यायची. 100च्या नोटी पाहायला मिळत नव्हतं. 1958 मी म्हणालो सेठ तुमच्या गल्ल्याला पत आहे त्यामधून त्या दिवशी 2 रुपये पडले आणि आता 5 रुपये पडले उद्या 100 रुपये पडतील तुम्ही ते दुरुस्त करून घ्या. म्हणजे तुम्ही माझं मत खात हा प्रामाणिक आहे की नाही म्हणजे जे तुम्ही 30 रुपये मला देताना देण्याची त्याचं काय करायचं त्याचा माझं तुम्ही तुमचे असे लाखो रुपये राहिले त्याच्यावर हुकून भरणार म्हणजे माझ्यासाठी ते कागद आहे त्याच्या पुढे तुम्हाला विश्वास नसेल मग नोकरी करायचं काही नसताना हे शब्द वापरले तू मानणार नाही. त्या दिवशीपासून त्यांनी असा विश्वास ठेवला की मी सर्व्हिस सोडल्यानंतर मी त्यांच्या घरी बोलवायचे मला जेवण द्या नाश्ता पाहिजे काही मी स्वाभिमानी गेल्याबरोबर एकच सांगितलं एक फर्स्ट क्लास आणणारी चहा बनवली. कारण आपल्याला माहिती आहे आपण चहा नाही सांगितली तर दुसरं काही खायला येईल आपल्याला समजा कोणाचा आपल्या डोक्यावर असा आजपर्यंतच्या लाईफमध्ये आमचे रिलेटिव्ह कोणी हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी बिल भरलं असं कधी लागलं बिल बिल त्याला कारण कोणाचं लोभ नसावा. लोभ नसला तर तुमची दोस्ती ठीक आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे. काही लोकांना लोक मला तुमच्याकडून जर काही अपेक्षा असली पण त्याची पूर्तता झाली नाही मला दुःख वाटतं. पण मी अपेक्षाच ठेवली नाही. तुमच्या घरी आलो तुम्ही मला 4 पाजली नाही. मला जिथं तुमच्याकडून इच्छा नाही आहे मला ती पाजावीच मग दुःख वाटायचं काय करायचं तुमच्याविषयी का विचार करायचा.